प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरता जो अभंग निवडलाय, जो अभंग तुमच्या समोर गायलाय, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे असणारे एकनिष्ठ शिष्य, एकनिष्ठ असणारे भक्त रामेश्वर महाराज यांचा 3 चरणाचा बहुतेकांना परिचित असणारा आणि तुकोबारायांची आरती करणारा अभंग आहे विठ्ठल। या अभंगातून तुकोबारायांची आरती रामेश्वर भट्ट करताय आणि ती आरती करत असताना रामेश्वर भट्ट म्हणताय, आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा। मी तुमची आरती करतोय का म्हणून आरती करतोय, कारण तुम्ही सद्गुरूंचं धाम आहात, तुम्ही सच्चिदानंदाची मूर्ती आहात आणि सच्चिदानंदाची मूर्ती तुम्ही असल्यामुळे, सद्गुरूंचं धाम तुम्ही असल्यामुळे तुमचे पाय तुम्ही आम्हाला दाखवा। का पाय दाखवा, त्याचं कारण असं आहे, या अभंगामध्ये, या आरतीमध्ये, या 3 चरणांच्या आरतीमध्ये रामेश्वर भट्टांनी पहिल्या चरणामध्ये तुकोबारायांना प्रार्थना केली, पाय दाखवी आम्हा। पहिल्या चरणामध्ये पाय दाखवी आम्हा असं म्हणतात आणि याच आरतीच्या शेवटच्या चरणात म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले असं म्हणतात। पहिल्या चरणात पाय दाखवी आणि शेवटच्या चरणात मस्तक चरणी ठेविले। का मस्तक चरणी ठेविले, त्याचं कारण आहे बघा। या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची तुलना केलेली आहे। या अभंगाचं जे दुसरं आणि तिसरं चरण आहे, या शेवटच्या 2 चरणामध्ये रामेश्वर भट्टांनी तुकोबारायांची तुलना केलेली आहे आणि ती तुलना करत असताना रामेश्वर भट्ट अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबारायांची तुलना परमात्म्याच्या सगुण रूपाशी करतायत। सगुण रूपामध्ये हा परमात्मा आल्याच्या नंतर राम रूपाने, राघव रूपाने सगुण रूपात हा परमात्मा आला आणि या परमात्म्याने काय केलं, राघवे सागरात पाषाण तारिले। सगुण रूपामध्ये परमात्म्याने पाण्यावरती, समुद्रावरती सेतू निर्माण केला, सागरात पाषाण तारिले। ज्या पद्धतीने राघवे सागरात पाषाण तारिले, त्याच पद्धतीने तुकोबाने अभंग रक्षिले। ही सगुण रूपाशी तुलना दुसऱ्या चरणामध्ये आणि तिसऱ्या चरणामध्ये निर्गुण रूपाशी तुलना करतात। निर्गुण रूपाशी तुलना करताना तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले। परमात्म्याचं जे निर्गुण रूप आहे, ज्याला तुम्ही आम्ही ब्रह्म असं म्हणतो, या ब्रह्म स्वरूपाशी तुलना तुकोबारायांनी, रामेश्वर भट्टांनी तिसऱ्या चरणामध्ये केली आणि तुकोबाराय म्हणतात की ब्रह्म तुकासी आले, रामेश्वर भट्ट म्हणताय। आणि म्हणून अशा तुकोबारायांच्या चरणी मी मस्तक ठेवतोय, त्यांची आरती करतोय। अभंगाचा सरळ भाव आहे विठ्ठल। तसं पाहायला गेलं तर मला असं वाटतं, इथं असा एकही मनुष्य नाही ज्याचा हा अभंग परिचित नाही। परिचित म्हणण्यापेक्षा इथं असा एकही मनुष्य नाही की ज्याचा हा अभंग पाठ नाही। मला वाटतं इथं बसलेल्यांपैकी हा अभंग सर्वांचा पाठ आहे आणि ज्याचा पाठ नसेल समजायचो तो इथला नाहीये विठ्ठल। पुढे जाऊन बोलतो, ज्याचा हा अभंग पाठ नाही ना, त्याला इथं राहण्याचा सुद्धा अधिकार नाही। त्याने आपली पिशी भरायची, आपली वळकुटी उचलायची आणि सरळ बाबा युक्रेनला जायचं। युक्रेन किंवा अफगाणिस्तानला, त्याने इथं थांबायचंच नाही विठ्ठल। अभंग सर्वांच्या परिचित आहे। आरतीच्या रूपाने हा अभंग रोज आपण गातो। अभंग तसं पाहायला गेलं तर थोडासा मोठा आहे, बाकीच्या अभंगांचा विचार केला तर थोडकी आहे। हा अभंग मोठा म्हणण्याकरता एक तर 3 चरणाचा आहे, नुसता 3 चरणाचा नाही तर कसा आहे, चौकडीचा आहे। मी पण आपला विचार केला, जाऊ द्या, बाबा जरी लहान असलो तरी अभंग मोठा घ्यायला काही अडचण नाही विठ्ठल। पहिलं कारण। दुसरं कारण हा अभंग निवडण्याचं की तुकोबारायांची बीज आता जवळ आली। 2 दिवसावरती तुकोबारायांची बीज येऊन ठेपलेली आणि मी गावात आल्यानंतर इथं आल्या आल्या अगोदर विचारलं की तुकोबारायांचा बीजेचा उत्सव इथे साजरा होतो का, तर मला इथे समजलं की इथे तुकोबारायांच्या बीजेचा उत्सव साजरा केला जात नाही। ज्या अर्थी तुम्ही तळवाडेकर मंडळी तुकोबारायांच्या बीजेचा उत्सव साजरा करत नाही, त्या अर्थी तुम्हाला तुकोबारायांच्या सामर्थ्याचं ज्ञान नसावं आणि मग तुकोबारायांच्या सामर्थ्याचं ज्ञान जर नसेल तर या अभंगाच्या माध्यमातून ते सामर्थ्य प्रगट करण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे विठ्ठल। हे दुसरं कारण आणि अभंग निवडण्याचं तिसरं
आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कैलासवासी पोपटराव सावळीराम सांगळे बाबांना या इहलोकाची यात्रा संपवून आज खऱ्या अर्थाने 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धेने श्रद्धांजली आणि आदराने आदरांजली देण्याकरता तुम्ही आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत. आज त्यांचं प्रथम पिंडदान, त्यांचं वर्ष श्राद्ध, या निमित्ताने पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान आदी कार्यक्रम या सांगळे परिवाराच्या वतीने इथं संपन्न होत आहे. बाबांच्या जाण्याने निश्चितच या परिवाराला मोठं असं दुःख झालंय. त्यांच्या परिवारामध्ये त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सुमनबाई पोपट सांगळे, त्यांची 3 मुलं श्री किसन पोपट सांगळे, श्री साहेबराव पोपट सांगळे, श्री शरद पोपट सांगळे, त्याचबरोबर त्यांचे बंधू श्री दशरथ सावळीराम सांगळे, त्याचबरोबर त्यांचे नातू, नात, सुना, भाऊ, भाऊजाई, त्यांच्या बहिणी गंगा भागीरथी, जनाबाई, रुंदाजी कांगणे, त्यांच्या मुलगी सौभाग्यवती पार्वताबाई मुरलीधर बोडके आणि फार मोठा त्यांच्या पश्चात असलेला हा सर्व परिवार आहे. मला असं वाटतं या सर्वांची नावं इथं घेणं शक्य नाही, पण या सर्वांच्याच अंतःकरणामध्ये कैलासवासी पोपट बाबांच्या जाण्याने जे दुःख झालंय त्या दुःखाची कसर कशाने भरून येणार नाही. विठ्ठला विठ्ठला. हा परिवार आज बाबांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने पोरका झालाय. या परिवारावरचं छत्र खऱ्या अर्थाने हरपलंय. या परिवाराच्या वरची सुखाची सावली खऱ्या अर्थाने आज हरपलेली आहे. आणि ही सावली, ही जी पोकळी या परिवाराच्या मध्ये निर्माण झाली, तुम्ही किती प्रयत्न केले तरी ही न भरून येणारी पोकळी आहे. विठ्ठला. आणि म्हणून या परिवाराने बाबांच्या आठवणींना, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरता आज या श्राद्धाची योजना इथं केलेली आहे. आज हा श्राद्धाचा प्रपंच त्याच निमित्ताने या श्राद्धाकरता आदरणीय सर्वच मंडळी इथं उपस्थित आहे. तुम्ही सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आदरणीय प्रत्येक क्षेत्रातली ज्येष्ठ मंडळी आहात. ऐका, आज आपण ज्या निमित्ताने एकत्रित जमलेलो आहोत ते निमित्त आहे वर्ष श्राद्धाचं. श्राद्धाच्या निमित्ताने, वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही इथे एकत्रित उपस्थित आहोत. का वर्ष श्राद्ध करायचं, का पिंडदान करायचं, याची काही प्रमुख कारण सांगतो आणि माझ्या अभंगामध्ये लगेच प्रवेश करतो. विषयाच्या संदर्भाने आज श्राद्ध विधी आहे. श्राद्ध विधीच्या निमित्ताने का श्राद्ध करायचं, पिंडदान करण्याचं कारण काय, आज का कीर्तन ठेवायचंय, आज का ज्ञानदान, का अन्नदान करायचंय. सांगळे परिवाराच्या मनात आलं म्हणून त्यांनी कीर्तन ठेवलं का? नाही. सांगळे परिवाराच्या मनात आलं म्हणून हे सगळे नातेवाईक जमा केले का? नाही. सांगळे परिवाराच्या मनात आलं म्हणून ते अन्नदान करणारे का? नाही. हे सगळे जे विधी करायचे आहेत, या विधी मागे, या सर्व प्रपंचामागे काहीतरी निमित्त आहे. आणि ते निमित्त म्हणजे कैलासवासी पोपट बाबांचं आजचं हे श्राद्ध आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आजचा जो कार्यक्रम आहे हा नैमित्तिक कार्यक्रम आहे. ऐका, मनुष्य जीवनामध्ये काही कर्म करत असतो, त्या कर्मांचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. पहिलं कर्म असतं नित्य कर्म, दुसरं कर्म नैमित्तिक कर्म, तिसरं काम्य कर्म आणि चौथं प्रायश्चित्त कर्म. ऐका, प्रत्येक कर्माचा आपण थोडक्यात विचार करून जाऊयात. पहिल्या 2 कर्मांचा विचार आपण नंतर करू. नंतरची जी 2 कर्म आहे, प्रायश्चित्त कर्म आणि काम्य कर्म, ही कर्म मनुष्याने केलीच पाहिजे असा काही आग्रह नाही. ऐका, काम्य कर्म कशाला म्हणतात? विशिष्ट अशा कामनेच्या पूर्ती करता जे कर्म केलं जातं त्याला काय म्हणतात? काम्य कर्म म्हणतात. बोलत चला. ऐका, मला सांगा, आपल्या शास्त्रामध्ये असं वर्णन येतं, तुम्हाला पाऊस पडायचा असेल तर पर्जन्य याग केला पाहिजे, काम्य कर्माचा भाग आहे. मुलगा व्हावा असं वाटत असेल तर पुत्र कामेष्टी यज्ञ केला पाहिजे, काम्य कर्माचा भाग आहे. तुम्हाला जर इंद्रपद प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता 100 यज्ञ केले पाहिजे, काम्य कर्माचाच भाग आहे. मनुष्य जीवनामध्ये काही काम्य कर्म असतात, पण ऐका, जो मनुष्य कामनेने प्रेरित होऊन त्या कर्मामध्ये प्रवृत्त होतो ना, ते कर्म कदाचित त्याला त्याची कामना पूर्ण करून देईल, पण त्याची चित्तशुद्धी होणार नाही. ऐका,
तुम्हाला जर असं वाटत असेल तुमची चित्तशुद्धी व्हावी तर त्याच्याकरता काम्य कर्म नाही तर त्याच्याकरता निष्काम कर्म केलं पाहिजे विठ्ठल. म्हणून श्रीमद भगवत गीताकार तुम्ही आम्हाला आदेश देतात, गीताकार तुम्ही आम्हाला उपदेश करतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्माच्या फलाच्या कडे बघून फलामुळे प्रेरित कर्मामध्ये होऊ नका. मग कर्माच्या फलाच्या अपेक्षेशिवाय कर्म करा. कर्मण्येवाधिकार असते. आपला अधिकार फक्त कर्म करण्यावरती आहे, कर्माच्या फळावरती नाही. आणि कर्माच्या फळाच्या दृष्टीने फळाकडून प्रेरित होऊन जे कर्म केलं जातं ते काम्य कर्म म्हणतात. काम्य कर्म सुद्धा करायचं नाही. पुढे चला, त्याच्या पुढचं कर्म आहे प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात? आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना काही कर्म आमच्याकडून काही चुका घडतात, काही दोष घडतात आणि आनंद बाबा त्या दोषांच्या निवृत्ती करता जे कर्म आम्हाला शास्त्राने सांगितलं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये या प्रायश्चित्त कर्माच्या संदर्भाने फार मोठा विचार आलाय. कधी वेळ मिळाला तर घरी जाऊन बघा. याज्ञवल्क्य स्मृती असं सांगते, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना आमच्याकडून दोष घडतात, त्या दोषांच्या परिहारार्थ आम्ही काही कर्म केले पाहिजे, त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. आणि त्या प्रायश्चित्त कर्मांचा विचार करत असताना ऐका, मोठ्या माणसांचं आपल्यापेक्षा ज्ञानाने, आपल्यापेक्षा वयाने, आपल्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने जी मंडळी मोठी आहे आणि पंढरी बाबा त्या मंडळींचं जर का आपल्याकडून मन दुखावलं गेलं, त्याचं जर पाप आपल्या माथी बसलं तर त्या पापाच्या निवृत्ती करता काय केलं पाहिजे? याज्ञवल्क्य स्मृती असं सांगते, असं जर पाप आपल्याकडून घडलं, आई वडिलांचं मन दुखावलं गेलं, आपल्या गुरुवर्यांचं मन दुखावलं गेलं, तर त्या पातकाची निवृत्ती करता आम्ही घरी यावं. आमच्या घराच्या समोर जी तुळशी वृंदावन आहे, तुळशी माता आहे, त्या तुळशी मातेला स्पर्श करावा, तिचं दर्शन घ्यावं. शास्त्र असं सांगतं त्या पातकातून आपली काय होते? निवृत्ती होते. हा प्रायश्चित्त कर्माचा भाग आहे. चला अजून पुढे सांगतो, मानवी जीवनामध्ये माणसाने खोटं बोलू नये. शास्त्र काय सांगतं? सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात. माणसाने कायम खरं बोलावं. कारण बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल परमात्मा तुम्हाला प्राप्त व्हावा, परमात्म्याची जर तुम्हाला प्राप्ती व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, इतर साधना तुमच्याकडून जर नाही घडली तरी चालेल, मग परमात्मा जोडण्याकरता, परमात्मा प्राप्त होण्याकरता तुकोबरायांनी एक सोपी साधना सांगितली. कोणती साधना आहे? सत्य बोले जरी मुखासाठी जोडे हारी, मुखासाठी जोडे हारी, मुखासाठी जोडे हारी. फार काही नाही केलं तरी चालेल, सत्य बोले. सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. पण ऐका, दैनंदिन जीवनामध्ये खरं बोललं पाहिजे या बाबतीत शंकाच नाही. पण बाबा जर समजा आपल्याकडून खोटं बोललं गेलं, खोटं बोलूच नाही, पण जर समजा प्रसंग असा आला की आता खोटं बोलल्याशिवाय पर्यायच नाही, आता कुठं कुठं खोटं बोलायचं हे सांगू का तुम्हाला? शास्त्रामध्ये सांगितलंय, श्रीमद भागवतकार चिंतन करतात 5 ठिकाणी खोटं बोललं चालतं. सांगू का आता? नका. विठाला विठाला विठाला. कारण मला माहिती, मी जर सांगितलं तुम्ही तिकडे जाऊन धडाका चालवताल आणि वरून माझं नाव सांगताल तिकडं. माणसाने खोटं बोलू नये, कायम सत्य बोलावं. पण ऐका, जर समजा कधी अशी वेळ आलीच कुठे 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 खोटं बोलावं, तर श्रीमद भागवतकार असं चिंतन करतात, आपला प्राण जात असेल, जीवावर बेतला असेल, अशा वेळी खोटं बोललं तर चालतं. त्याच्यानंतर स्त्री शिव यांच्याशी खोटं बोललं तर चालतं. ते धर्मराजाने दिलेला तो शाप आहे, कुंती मातेला दिलेला शाप आहे, मी त्याचा विस्तार करत नाही. त्याच्यानंतर समजा लग्न जमत असेल, लग्न जुळत असेल, चिंतामण महाराज अशा ठिकाणी खोटं बोललं तर चालतं. आम्ही बोलतोच म्हणा, तुम्ही काय सांगता? विठाला विठाला भागवतामध्ये आलंय वर्णन. पण हा उपदेश शुकाचार्यांचा नाही, हा उपदेश शुक्राचार्यांचा आहे.
ऐका, खोटं बोलू नये माणसाने. आणि खोटं बोलण्याचं जर पाप घडलं तर त्या पापाच्या निवृत्ती करता काय केलं पाहिजे? याज्ञवल्क्य स्मृती असं सांगते, आमच्या जीवनामध्ये जर खोटं बोलण्याचं पाप आमच्याकडून घडलं तर आम्ही घरी यावं. घरी आल्याच्या नंतर आमच्या घरी जी गावठी गाय, जिच्या देहामध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य आहे, विजू महाराज, अशा गोमातेला जर आम्ही स्पर्श केला तर याज्ञवल्क्य स्मृती असं सांगते, खोटं बोलण्याच्या पातकातून आमची काय होते? निवृत्ती होते. पण याचा अर्थ असा अजिबात करायचा नाही, घरी गावठी गाय पाळायची, बाहेर खोटं बोलायचा तडाखा चालू करायचा, तिकडं खोटं बोलायचं, इकडं गायला येऊन स्पर्श करायचा, असा अजिबात अर्थ नाही करायचा. वेळ पडला, प्रसंग पडला, त्या पातकातून निवृत्ती होते. याज्ञवल्क्य स्मृती असं सांगते. हा प्रायश्चित्त कर्माचा भाग आहे. एवढं जर नसेल समजण्याला अजून जवळचं सांगतो. जर समजा तुमच्याकडून मान जर मारली गेली, त्याच्याकरता काय केलं पाहिजे? काशीला गेलं पाहिजे. हे प्रायश्चित्त कर्मच आहे. विठाला काही नित्य कर्म असतात जे रोज दैनंदिन आमच्या जीवनामध्ये आम्ही करतो ना. शास्त्र असं सांगतं नित्य कर्म केलं पाहिजे. नित्य कर्माचं काही फळ आहे असं काही नाही, पण नित्य कर्म आम्ही रोज केलं पाहिजे. आणि ऐका, नित्य कर्म कशाला म्हणतात? बघा, आमची वारकरी मंडळी संध्या करतात, रोज सकाळी उठतात, कोणी काकडा म्हणतं, देवाला नाहू स्नान घालतात, देवाच्या पुढे जाऊन ज्ञानेश्वरीच्या ओव्या, ज्ञानोबर नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. मी थोडस पुढे जाऊन सांगतो, एक तरी ओवी वाचावी. नित्य कर्म आहे आपलं ते. नाही आम्हाला 10 ओव्या, नाही 100 ओव्या जमत, पण किमान एक तरी ओवी. बर बाबा, एक ओवी वाचायला किती वेळ लागतो? एक तरी ओवी किती वेळ? काही सेकंदाचं काम आहे. मग आपण, मला वाटतं नित्य कर्मामध्ये एवढं केलंच पाहिजे, आपलं नित्य कर्म केलं पाहिजे. आणि तुकोबराय म्हणतात, ऐका, जो मनुष्य नित्य कर्म करत नाही, ज्याच्या जीवनामध्ये नित्य नेम नाही, मला सांगा, आपण घरी सकाळी सकाळी आपल्या दरवाजा समोर कुत्रा आलं आणि ते कुत्रा आल्याच्या नंतर आम्ही टोपल्यातून शिळी भाकर काय जे असेल उरलेलं ती भाकर उचलतो आणि त्या कुत्र्याच्या पुढे फेकतो. मला सांगा, आम्ही त्या टोपल्यातून फेकलेली भाकर, त्या कुत्र्याच्या पुढे फेकलेली भाकर फेकल्याच्या नंतर ते कुत्र बाबा असं म्हणतं का, माझा नित्य नेम राहिलाय, माझी आंघोळ राहिलीये, माझं स्नान राहिलंय, माझी देवपूजा राहिली, अजून गंध लावायचा राहिलाय, असं कुत्र म्हणतं का? नाही. आणि मग मला सांगा, जर ते कुत्र नित्यनेम करत नसेल आणि आपणही जर नित्यनेम करत नसेल, प्रमाण दिलं, काही नित्य नियमाविन अन्न खाये तो श्वान. आणि महाराज त्याच्या पुढे बोलतात, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ. जो नित्यनेम करत नाही त्याच्यामध्ये आणि कुत्र्यामध्ये फारसा बदल नाही. आणि महाराज पुढे जाऊन सांगतात, त्याच्यामध्ये बैलामध्ये सुद्धा फारसा बदल नाही. नित्य कर्म करणं गरजेचं आहे. पुढे चला, जो नित्य नियम करतो, ज्ञानोबराय म्हणतात, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभतया जवळी. हे नित्य नियमाचं सामर्थ्य आहे ना. आणि म्हणून नित्य कर्म केलं पाहिजे. आणि शेवटचं कर्म राहिले नैमित्तिक कर्म, जे विशेष अशा निमित्ताने केलं जातं. आज ज्या निमित्ताने आपण एकत्रित जमलोय, ज्या कर्मामध्ये आपण प्रवृत्त झालोत ना, ते कर्म विशेष अशा निमित्ताने. आणि ते निमित्त म्हणजे
कैलासवासी पोपट बाबांचं आजचं हे प्रथम वर्ष श्राद्ध आहे. या श्राद्धाच्या निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त व्हावी, या निमित्ताने त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, या निमित्ताने त्यांचा उद्धार व्हावा, या निमित्ताने आपण या कीर्तनाकरता प्रवृत्त आहोत. विठाला विठाला. आणि म्हणून याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. का हे नैमित्तिक कर्म करायचं, का पिंडदान करायचं, का श्राद्ध करायचं, त्याचं कारण सांगतो ऐका. का श्राद्ध करायचंय, का पिंडदान करायचंय, त्याचं कारण असं आहे, आमचं धर्मशास्त्र आम्हाला सांगतंय म्हणून आम्ही करायचंय. का पिंडदान करायचंय, आमचं धर्मशास्त्र सांगतं. कोणतं आहे आमचं धर्मशास्त्र? आमचं धर्मशास्त्र म्हणजे श्रीमद भगवद्गीता हा आमचा धर्मग्रंथ आहे. आणि श्रीमद भगवद्गीता आम्हाला उपदेश करते. ऐका, जर आम्ही आमच्या पितरांच्या संदर्भाने पिंडदान केलं नाही, जर आम्ही आमच्या पितरांच्या संदर्भाने उदक दानादी क्रिया जर यथोचित पार पाडल्या नाही, तर श्रीमद भगवद्गीता असं सांगते, पतंती पितरो हे श्याम लुप्तो पिंडोदक क्रिया. जर ह्या पिंडदानादी क्रिया आम्ही व्यवस्थित पार पाडल्या नाही, तर आमचे पितर पतनाला जातील, आमचे पितर अधोगतीला जातील, आमचे पितर नरकाला जातील. मग ऐका, आमच्या पितरांचा उद्धार व्हावा असं वाटतंय ना, आमच्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी असं वाटतंय ना, त्यांना उत्तम गती प्राप्त व्हावी असं वाटतंय ना, मग त्याच्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, तर ह्या पिंडदानादी क्रिया यथोचित पद्धतीने पार पाडणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. विठाला. पहिलं कारण त्यांच्या सद्गती करता, त्यांच्या उद्धारा करता. आणि दुसरं आणि महत्वाचं कारण सांगतो ऐका, जो जीवात्मा आपल्यातून गेलाय, जो जीवात्मा या इहलोकाची यात्रा संपवून गेलाय ना, त्या जीवात्म्याचे आपल्यावरती उपकार आहे. त्याने आमच्यावरती उपकार केलेले, मग त्यांच्या उपकारातून, त्यांच्या ऋणातून जर का आम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल, तर त्याच्याकरता आम्ही श्राद्ध केलं पाहिजे. विठाला. त्या व्यक्तीचे महाराज आमच्यावर उपकार आहे आणि त्यांच्या उपकारातून, त्यांच्या ऋणातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. ऐका, काही मंडळींच्या उपकारातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकतो. मला गरज पडली, मी तुमच्याकडे काही रुपयांची मागणार नाही मी, पण समजा गरज पडली, चिंदू महाराजांना सांगितलं मला एवढे एवढे पैसे पाहिजे, त्यांनी मला दिले, पुन्हा त्यांना मी वेळेवरती ते परत केले, त्यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण झालो. काही लोकांच्या उपकारातून उत्तीर्ण होता येतं बाबा, पण काही लोक असे असतात ना का त्यांच्या उपकारातून आम्ही आजन्म उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि त्या व्यक्ती म्हणजे आमची आई आणि आमचे वडील, त्यांच्या ऋणातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. ऐका, कुठपर्यंत श्राद्ध झाले म्हणजे त्यांचे उपकार संपले? अजिबात असं होत नाही. जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत त्यांच्या आणि ऋणातून उत्तीर्ण आम्ही होऊ शकत नाही. हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचे उपकार नाही सांगता येत. विठ्ठला. काय उपकार आहे हो त्यांचे आमच्यावर, किती उपकार आहे, त्यांच्या ऋणातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही. आमच्यावरती आमच्या आई वडिलांचे एवढे उपकार आहे, एवढे उपकार आहे, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. थोडेसे मॉनिटर वाढवा याचे. तुकोबाराय सांगतात किती उपकार आहे त्यांचे आमच्यावर. आमच्यावरती आमच्या आईचे उपकार आहे, आमच्यावरती आमच्या वडिलांचे उपकार आहे. काय उपकार आहे हो? हा जन्म जो दिला, हा देह दिला आम्हाला त्यांनी दिला, आमच्या आईनेच देह दिला, आईमुळे आम्हाला हा देह प्राप्त झाला, हे आमच्या आईचे उपकार आहे. सांगू तुम्हाला, बाकीचे लोक आमच्यावर प्रेम करतात. ऐका, बाकीचे लोक प्रीती करतात, प्रेम करतात, आमच्याशी जवळीक साधतात, पण बाकीचा समाज जेव्हा आमच्याशी जवळीक साधतो, आमच्यावरती प्रेम करतो, ते जे प्रेम असतं ना ते लाभापोटी प्रेम असतं. बाकीचा समाज आमच्या जवळ येतो, बाकीचा समाज आमच्यावरती प्रेम करतो, बाबा लाभावरती, लाभाशिवाय प्रेम करणारं जर कोण असेल तर करी लाभा विन प्रीती. लाभाशिवाय प्रेम करते ना, स्वार्थाशिवाय प्रेम करते. मला सांगा ना, आमच्या आईच्या उपकाराविषयी किती जरी बोललं ना तरी कमीच आहे. ऐका, आई काय करते आमच्या करता सांगतो ना मी तुम्हाला. आमच्या करता कधी सत्यनारायणाचा प्रसाद सुद्धा आम्हाला सोडून खात नाही. आमच्या आईला सत्यनारायणाच्या पूजेकरता बोलू द्या, आणि पूजेकरता गेल्याच्या नंतर तो प्रसाद तिच्या हातावरती दिला जातो. प्रसाद दिल्याच्या नंतर ऐका, तो प्रसाद आमची आई हातावरती घेते, बाकीची मंडळी सांगते घ्या ना प्रसाद, सेवन करा ना प्रसाद.
ती आई जेव्हा त्या प्रसादाकडे बघते, प्रसादाकडे बघितल्याच्या बरोबर तिला घरी असलेल्या मुलांची काय होते, आठवण होते. लक्षात घ्या ना हो, घरी असलेल्या मुलांची आठवण होते तिला. बाकीची मंडळी म्हणतात घ्या ना प्रसाद, घ्या ना प्रसाद. त्यांचा मान ठेवण्याकरता फक्त एक नख त्याच्यामध्ये बुडवते, नखभर प्रसाद आई तोंडात टाकते, तेवढा प्रसाद सेवन करते. बाकीचा शिल्लक राहिलेला प्रसाद आमची आई स्वतःच्या पदरात बांधते आणि आमच्या करता घरी घेऊन येते. चिंतामण महाराज, सत्यनारायणाचा प्रसाद सुद्धा आम्हाला सोडून न खाणारी आई, पण आज आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हा मात्र आम्ही आमच्या आईला सपशेल विसरतो. तेव्हा मात्र आम्ही हे उपकार विसरून जातो. आमच्या आईच्या ऋणातून आम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाही ना महाराज. आमची आई काय करते आमच्या करता बघा. हा जो देह दिला आमच्या आईने दिला, या देहातलं जे काही हाडं आहे एवढी बळकट झाली, भक्कम झाली, आमच्या आईने तिचं दूध दिलं, त्याच्यापासून आम्हाला कॅल्शियम मिळालं, त्याच्यापासून हा देह बळकट झाला. आणि म्हणून बघा ऐका, या देहाला जाळल्याच्या नंतर, अंत्यविधी झाल्याच्या नंतर याच्यातले सगळे अवयव जळले जातात, पण आमच्या आईच्या दुधाची ताकद एवढी आहे की आईच्या दुधापासून धष्टपुष्ट झालेली हे हाडं मात्र जळत नाही. हे आमच्या आईच्या दुधाची ताकद आहे. हे जे आम्हाला जे स्ट्रक्चर उभं केलं हे आमच्या आईनेच केलंय. ऐका ना, आम्ही सूक्ष्म रूपाने फिरत होतो, इथे येण्याकरता आम्हाला पाय ठेवण्याकरता तिच्या गर्भामध्ये जर आम्हाला पहिल्यांदा कोणी जागा दिली असेल तर आमच्या आईने दिली. आमच्या आईचे उपकार आहे. आणि थोडंसं पुढे सांगू, प्रत्येक स्त्रीला तिच्या जीवनामध्ये जर सर्वात महत्वाची वस्तू काय असेल तर तिची इज्जत आहे, तिची आबरू आहे. ऐका ना, आमच्या त्या बाळाला भूक लागू द्या, आमची आई 10 माणसांमध्ये बसलेली असू द्या, ते बाळ पळत पळत जातं, आई भूक लागली, आई भूक लागली. आमची आई कसलाही विचार करत नाही, त्या माणसांमध्ये आई त्या मुलाला जवळ घेते, स्वतःच्या पदराखाली घालते, त्याला स्तनपान करते, त्याची भूक सुद्धा शांत करते, तिच्या इज्जतीचं सुद्धा दान आमच्या करता देते ना. आणि थोडस पुढे जाऊन सांगतो, वेळ जर पडला तर स्वतःच्या जीवाचं सुद्धा बलिदान देण्याकरता मागे पुढे बघत नाही ना. तिला आई असं म्हणतात. आणि मग ऐका ना, आईचे उपकार आहे, मग बापाचे उपकार नाही का? बापाचं ऋण नाही का? जसे आईचे आमच्यावर उपकार आहे, आई जेवढं प्रेम करते तेवढंच कदाचित मी थोडीशी हिम्मत करून बोलतो आज, आईचं प्रेम आहेच आहे, पण कदाचित बाबा आईपेक्षा जास्त प्रेम जर आमच्यावर कोण करत असेल तर आमचा बाप करतो. सांगून जाईल मी तुम्हाला, आई तिचं प्रेम प्रगट करते, आई भावना प्रधान असते, आई रडून मोकळी होते, तिचं प्रेम दाखवून मोकळी होते, पण आमचा बाप आमच्या करता जे करतो ते कधीही बोलून दाखवत नाही. आमच्या बापाचं आमच्यावर जेवढं प्रेम असतं ना, आमचा बाप कधीच त्याचं प्रेम प्रगट करून दाखवत नाही. हे आमच्या बापाचं प्रेम आहे. थोडंसं उदाहरण सांगून जाईल मी तुम्हाला. रामायण डोळ्याच्या समोर आणा. रामायण डोळ्यासमोर आणल्यानंतर प्रभू रामचंद्रांना वनवास झाला. 14 वर्षाकरता प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींच्या सहित वनवासाकरता गेले. अरे आपल्या मुलाचा वियोग आपल्याला सहन होणार नाही याच्याकरता कौसल्या माता हंबरड्या फोडून रडत होते. हे आईचं प्रेम आहे. पण ऐका ना, माझा राम वनात गेलाय, बाकीच्या लोकांना सांगितलं अरे देवाला विनवणी करा, रामाला प्रार्थना करा आणि त्याला परत माघारी बोलून आणा. ही सगळी मंडळी प्रभू रामचंद्राकडे गेले. 6 दिवस झाली आणि 6 दिवसानंतर ही सगळी मंडळी परत आली. सांगितलं प्रभू रामचंद्र परत यायला तयार नाही, आता ते वनवासात गेले. अरे ऐका ना, माझा मुलगा परत येणार नाही, माझा मुलगा वनवासात गेलाय, माझ्या मुलाचा मला वियोग सहन होणार नाही. आणि ह्या वियोगामुळे कदाचित कौसल्या टाहो फोडून रडत होती. पण त्याच वेळी 6 दिवसानंतर जेव्हा दशरथ राजाला कळालं आता राम परत येणार नाही, राम कही राम कही राम कही राम, अरे 6 दिवस माझा प्रभू जाऊन झालेत ना, आता तो परत येणार नाही ना. आमचा दशरथ राजा 6 वेळा राम 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 असं म्हटला आणि 6 वेळा राम म्हणून पुत्रवियोगाने आमच्या दशरथ राजाने प्राण सोडला. पुत्रवियोगाने जो प्राण सोडतो ना त्याला बाप असं म्हणतात. हे आमच्या बापाचं आमच्यावरती प्रेम आहे. वेळ जर येऊ द्या ना, प्रसंग जर आला ना, आमचा बाप मागे पुढे बघत नाही महाराज. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आज 700 वर्ष झाले आपण ज्ञानोबारायांचं नाव घेतोय, ज्ञानोबारायांची कीर्ती गातोय, ज्ञानोबारायांचा नामघोष करतोय. पण एक काळ असा होता त्या ज्ञानोबारायांना कोणी भिक्षा मिळू देत नव्हतं. ज्ञानोबारायांना वाळीत टाकलं होतं समाजाने त्यांचा तिरस्कार केलेला होता. समाज स्वीकार करायला तयार नाही.
ऐका, विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेब सिद्ध बेटात गेले, कुटिया बांधली आणि कुटिया बांधून राहू लागले. विठ्ठल विठ्ठल ऐका, समाजाने तिरस्कार केला, समाजाने वाळीत टाकलं. सिद्ध बेटामध्ये आईसाहेब आणि विठ्ठलपंत कुटिया बांधून राहू लागले. क्रमाक्रमाने 4 मुलं झाली. ज्ञानोबरायांचा जन्म झाला, निवृत्तीनाथांचा जन्म झाला, मुक्ताई साहेबांचा जन्म झाला, त्याच्यानंतर सोपान काकांचा. 2-2 वर्षाच्या अंतराने ही 4ही बालकं जन्माला आली. पुढे ऐका, जोपर्यंत काही त्रास, ठीक आहे, आम्हाला वाडीत टाकलं, काही अडचण नाही, समाजाने आमचा त्याग केलाय, काही हरकत नाही, समाज आमच्यावरती अन्याय अत्याचार करतोय, काही अडचण नाही. पण ज्यावेळी निवृत्तीनाथ महाराज 8 वर्षाचे झाले आणि त्या काळच्या परंपरेनुसार आता 8 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज झाले ना, मग त्यांची मुंज झाली पाहिजे, त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांची मुंज होणं गरजेचं आहे. आणि म्हणून विठ्ठलपंतांनी त्या धर्मसभेच्या समोर जाऊन हात जोडले. हात जोडल्याच्या नंतर आळंदीच्या धर्मसभेसमोर, आळंदीच्या धर्मपीठासमोर विठ्ठलपंत हात जोडून उभे. अरे, आम्हाला वाळीत टाकलं, ठीक आहे, इथपर्यंत मान्य आहे, पण आमच्या मुलांना का म्हणून त्रास दिला जातो, त्यांचा का म्हणून समाज स्वीकार करत नाही, त्यांची मुंज का म्हणून होऊ दिली जात नाही, का म्हणून समाज त्यांचा तिरस्कार करतोय. हात जोडून सांगितलं तुम्ही जी चूक केली ना, या चुकीकरता इथं प्रायश्चित्त नाही, पैठणला जा, पैठणची धर्मसभा जो निर्णय देईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील. ऐका ना, आमच्या विठ्ठलपंतांनी आळंदी सोडली, मोठ्या आशेने आळंदी सोडली. अरे, पैठणची धर्मसभा काहीतरी निर्णय देईल आणि काहीतरी निर्णय दिल्याच्या नंतर मग त्यातून काहीतरी तोडगा निघेल, आमच्या मुलांवरती जो अन्याय अत्याचार होतोय तो थांबेल, आमच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळेल, त्यांची मुंज होईल. विठ्ठलपंतांनी आळंदी सोडली, मोठ्या आशेने विठ्ठलपंत पैठणला आले. पैठणच्या धर्मसभेच्या समोर हात जोडून उभे, धर्मसभेच्या समोर आपला प्रश्न सांगितला. अरे, मी चूक केली ना, माझ्या चुकीचं प्रायश्चित्त माझ्या मुलांना का दिलं जात आहे, माझ्या मुलांचा समाजाने स्वीकार करावा, माझ्या मुलांवरती होणारा अन्याय अत्याचार थांबवावा. त्यांना कोणी मधुकरी मिळू देत नाही हो. मिळालेल्या मधुकरीमध्ये त्या मधुकरी लोक मातीमोल करत होते, त्या मधुकरीच्या त्या वस्त्रामध्ये लोक चिखल टाकत होते, लोक शेण टाकत होते, दगड टाकत होते, ज्ञानोबरायांना शेण फेकून मारलं जात होतं. अरे, एवढा अन्याय अत्याचार, एवढा त्रास का म्हणून माझ्या मुलांना दिला जातोय, यातनं काहीतरी मार्ग निघाला पाहिजे, त्यांची मुंज झाली पाहिजे. धर्मसभेच्या समोर विठ्ठलपंत हात जोडून उभे. ऐका, पैठणच्या धर्मसभेने निर्णय दिला, चिंतन केलं, ग्रंथांचं अध्ययन केलं आणि अध्ययन केल्याच्या नंतर, चिंतन मंथन केल्याच्या नंतर धर्मपीठाने निर्णय दिला. सांगितलं, तुमच्या मुलांची मुंज व्हावी असं वाटतं ना तुम्हाला? हो, माझ्या मुलांची मुंज झाली पाहिजे. तुमच्या मुलांवरती होणारा अन्याय अत्याचार थांबावा असं वाटतंय ना? हो, वाटतंय. माझ्या मुलांची मुंज झाली पाहिजे, त्यांना मधुकरी समाजाने त्यांचा स्वीकार केला पाहिजे. जे त्यांना आता वाळीत टाकलं गेलंय त्यांना जगू द्या ना, आनंदाने जगू द्या ना. म्हणून विठ्ठलपंत हात जोडून उभे. ऐका, धर्मसभेने सांगितलं, तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्या मुलांचा समाजाने स्वीकार करावा, तुमच्या मुलांची मुंज व्हावी, तर याच्या करता तुमच्यासाठी एकच प्रायश्चित्त आहे आणि ते प्रायश्चित्त म्हणजे देहांत प्रायश्चित्त. काय वाटलं असेल आमच्या विठ्ठलपंतांच्या अंतःकरणाला, काय अवस्था झाली असेल त्यांच्या अंतःकरणाची. विठ्ठलपंतांनी हात जोडले. अरे, मी जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तर माझ्या निवृत्तीनाथांची मुंज होईल का? का म्हणून होणार नाही. अरे, मी जर देहांत प्रायश्चित्त घेतलं तर समाज त्यांचा स्वीकार करेल का? का म्हणून त्यांचा स्वीकार करणार नाही. विठ्ठलपंतांनी सांगितलं, अरे, माझ्या मुलांचा जर समाज स्वीकार करत असेल, त्यांची मुंज होत असेल, त्यांच्यावरती होणारा अन्याय अत्याचार जर थांबत असेल, तर त्याच्याकरता मी आनंदाने देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. विठ्ठलपंतांनी जड अंतःकरणाने पैठण सोडलं, आळंदीला आले. आईसाहेब वाट बघत होत्या, मोठ्या आशेने वाट बघत होत्या. धर्मपीठाने काहीतरी निर्णय दिला असेल आणि त्या निर्णयाचं आम्ही निश्चित पालन करू. विचारलं, काय दिला निर्णय धर्मपीठाने? सांगितलं, रुक्मिणी, आपल्या मुलांना जर समाजाने स्वीकारावा असं जर वाटत असेल तर धर्मपीठाचा एकच निर्णय आहे आणि तो म्हणजे आपण दोघांनी पण देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. काय वाटलं असेल होते आईला? चिमुकली 2 वर्षाची मुक्ताई, 4 वर्षाचे सोपान काका, 6 वर्षाचे ज्ञानोबराय, 8 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज. काय त्या आईची अवस्था झाली असेल. त्या आईने 4ही मुलांना जवळ घेतलं. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्याच्या नंतर सुंदरपैकी स्वयंपाक केला. 4ही भावंडांना आईसाहेब जवळ घेऊन बसतायत, त्यांच्या मुखामध्ये घास भरवतायत. कारण आईसाहेबांना माहिती होतं
आज मी यांना जो घास भरवते ना हा शेवटचा आहे, याच्यानंतर पुन्हा मी यांना प्रेमाने जवळ घेणार नाही. यांना आता गेल्याच्या नंतर कोण यांना प्रेमाने घास भरवेल, कोण यांना प्रेमाने जीव घालेल. ऐका, आई साहेबांनी त्यांना जीव घातलं. चारही भावंड झोपली. संध्याकाळी आई साहेब निघाल्या, विठ्ठलपंत निघाले. विठ्ठला विठ्ठलपंत निघाले. आई साहेबांनी बघितलं, जावं की न जावं हा प्रश्न आहे. एका बाजूला धर्म आहे आणि एका बाजूला ममता आहे. 4 सोन्यासारखी बालकं सोडून जायचंय, सोपी गोष्ट नाही. हे देवत्व फिवत्व थोडा वेळ बाजूला राहू द्या. एका आईच्या अंतकरणाची काय अवस्था होत असेल, थोडंसं डोळ्याच्या समोर आणा. आई साहेबांनी विचार केला, एका बाजूला ममता आहे, एका बाजूला धर्म आहे. पण ऐका, दोघांचं युद्ध चालू झालं. धर्म आणि ममता दोघांमध्ये संघर्ष चालू झाला. शेवटी धर्म जिंकला. धर्माचं पारडं जड ठरलं. आई साहेबांनी 4ही मुलांचा त्याग केला आणि देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेले. मी हे सांगतो कशाला? आपल्या मुलांच्या कल्याणाकरता, आपल्या मुलांच्या हिताकरता जो स्वतःच्या देहात सुद्धा बलिदान देण्याकरता मागं बघत नाही ना, त्याला बाप असं म्हणतात, नाही का? तुकोबराय फार गोड चिंतन करतात. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नेदी गांगू आणि कासी, उदार जीवासी आपोलिया, उदार जीवासी आपोलिया. स्वतःच्या जीवावर जो उदार होतो आणि आपल्या मुलांचं रक्षण करतो, संरक्षण करतो, त्याला बाप असं म्हणतात. आणि आज खऱ्या अर्थाने या सांगळे परिवारातला हा बाप नावाचा सूर्य आज अस्ताला गेलाय. आणि मला सांगा ना, चिंदू महाराज काय केलं, असं काय केलं म्हणजे हा सूर्य परत येईल? नाही येऊ शकणार. आज खऱ्या अर्थाने यांचा आधार गेलाय. मी सांगून जाईल तुम्हाला, मुलगा किती पण कीर्तिमान होऊ द्या, मुलाने यशाच्या शिखरा उंचची उंच शिखर गाठू द्या, समाजाने किती त्याला डोक्यावरती घेऊन नाचू द्या, पण बाप ज्यावेळी शाबासकीची थाप पाठीवर टाकतो ना, त्या थापीची सर दुसऱ्या थापेला येणार नाही. हे आमच्या बापाचं आमच्यावरती असलेलं प्रेम आहे. आणि म्हणून या उपकारातून, प्रेमातून उत्तीर्ण होण्याकरता या परिवाराने खऱ्या अर्थाने हा श्राद्धाचा कार्यक्रम या निमित्ताने जो अभंग निवडलाय, अभंग तुकोबरायांचा आहे. रामेश्वर भट्ट तुकोबरायांचं वर्णन करताय. तुकोबरायांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठाला विठाला. ऐका, तुम्ही आम्ही प्रत्येक मनुष्य जन्माला येतो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवन जगतो आणि एक दिवस मरून जातो. काय नाही, मी थोडक्यात बोलणार आहे. अभंग जरी मोठा असला ना तरी चिंतन थोडं सांगणार आहे. फक्त तुम्ही आमच्याकडे काय करा, लक्ष द्या. तुमच्या घरी गाई आहे ना? गाई 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 जर्सी आहे ना? तिथे असे पाहू राहिले जसे पाकिस्तानातून आले इथं. गाई म्हणजे माहितीच नाही त्यांना. गाई आहे ना तुमच्याकडं? आहे. बाबा, त्या गायीने जर चांगलं दूध द्यावं, जास्त दूध द्यावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे? जास्त चारा घातला पाहिजे, जास्त पाणी घातलं पाहिजे. ऐका, गायीने जास्त दूध द्यावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता काय केलं पाहिजे? जास्त चारा घातला पाहिजे. तसं कीर्तनकाराने, वक्त्याने हे ज्ञानरूपी दूध जर तुम्हाला द्यावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता सुद्धा चारा घातला पाहिजे. मग आता उद्यापासून कीर्तनाला जाताना पेंड्या घेऊन जा, अजून सरकी घेऊन जा, अजून काय तर टोकरीमध्ये भिजतच घालायचे अर्ध्या रात्री उद्या कीर्तन असलं का. असं करायचं का? नाही. मग इथं पण चारा लागतो. पंढरी बाबा, वक्त्याला पण चारा लागतो. कोणता चारा लागतो? ऐका, ज्ञानोबराय चिंतन करतात, वक्तृत्वा अवधानाचा चारा. तुमचा अवधान रूपी चारा तुम्ही आम्हाला द्या. कधी? चांगलं दूध मिळावं असं वाटत असेल तर. विठ्ठल. म्हणून आपण थोडक्या वेळात करणारे, फक्त लक्ष द्या. ऐका, आपण तुम्ही आम्ही जन्माला येतो, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवन जगतो आणि एक दिवस मरून जातो. म्हणजे काय? आपण खऱ्या अर्थाने मरके आहोत, आपण मरणारे आहोत. मला असं वाटतं इथं बसलेल्या पैकी प्रत्येक मनुष्य मरणार आहे, माझ्या सहित. आपण मरके आहोत, पण प्रत्येक मनुष्याने कधी असा तरी विचार केला का हो, आपण अमर झालं पाहिजे?
कारण तुम्हा आम्हाला जो हा नरदेह मिळाला, हे जे आयुष्य मिळालं ना, हे आयुष्य कशा करता मिळालं, तर आपलं जे मूळ स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे सच्चिद आनंद, हे आपलं मूळ स्वरूप आहे. आणि त्या पदापर्यंत, त्या स्वरूपापर्यंत तुम्हा आम्हाला जाण्याकरता हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. आयुष्याच्या साधने ओ आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो. ऐका, हा आयुष्य मिळालं, हे नरदेह मिळाला कशा करता? सच्चिदानंद पदवी घेण्याकरता. कारण तुम्ही आम्ही मरके आहोत ना, जन्माला येतो, मरेपर्यंत जगतो आणि एक दिवस मरतो. बरं, मी कायम सांगत असतो, जन्माला येत असताना सुद्धा दुःख, जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत सुद्धा दुःख, आणि मरताना सुद्धा दुःख. जन्माला येताना काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिताना रायना, मांस मळमूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा त्यात असे. आईच्या गर्भामध्ये कशी होते माहितीये? आता जशी बसले असे नाही ना. तुकोबाराय फार वर्णन करतात. गर्भी असता दिला दंड, वरती पाया खाली तोंड, वरती पाया खाली तोंड, वरती पाया खाली तोंड. जन्माला येताना दुःख आहे चंदू महाराज, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय दुःखच आहे. तुकोबाराय फार गोड वर्णन करतात. आणि क दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भयता चित्ती भरला. संसारात किती दुःख आहे बाबा. तुकोबाराय म्हणतात, हे दुःख सांगता सांगता मी पाषाणाजवळ गेलो, पाषाणाला दुःख सांगितलं, आणि संसारातलं दुःख ऐकून ऐकून पाषाण फुटला. पाषाण म्हणजे काय? पाषाण म्हणजे दगड. पाषाण म्हणजे जर दगड असता तर तुकोबारायांनी या चरणामध्ये, अभंगामध्ये पाषाण शब्दाऐवजी काय शब्द घातला असता? दगड शब्द घातला असता ना. तीनच अक्षर आहे, फार काही बदल नाही. पाषाण, दगड. का दगड शब्द घातला नाही, पाषाण शब्द का घातला? त्याचं कारण आहे, ऐका. कारण पाषाण म्हणजे दगड नाही. मग पाषाण कशाला म्हणायचं? का हो, विहिरीचं काम चालू होतं, का बरं बंद पडलं? पाणी लागलं का? पाणी. तो म्हणतो पाणी नाही लागलं, काय लागलं रे? पाषाण लागला म्हणतो. ऐका, पाषाण कशाला म्हणायचं? पाषाण म्हणजे दगड नाही. मग पाषाण म्हणजे काय? मोठमोठ्या यंत्र सामग्रीच्या साह्याने सुद्धा जो फुटला जात नाही. तुम्ही फायर लावा, नाही तर अजून काही लावा, नाही तर अजून काही लावा, मोठमोठ्या यंत्र सामग्रीच्या साह्याने सुद्धा जो दगड फुटत नाही, त्याला काय म्हणायचं? पाषाण म्हणायचं. रमेश भाऊ, असा असणारा पाषाण, एवढा कठीण असणारा पाषाण, तुकोबाराय म्हणतात, नसा हे पाषाण फुटती. संसारातलं दुःख ऐकून नाही, चिंदू महाराज भोगून नाही, संसारातलं दुःख ऐकून ऐकून मोठमोठ्या यंत्रणा सुद्धा न फुटणारा पाषाण फुटतो. म्हणजे किती दुःख संसारात असलं पाहिजे. आणि एवढं असून सुद्धा आपण रोज तिथे, हे आपलं दुर्दैव आहे. जाऊ द्या, जन्माला आल्यापासून कितीतरी प्रमाण आहे, लागल तेवढे प्रमाण आहे. मला वाटतं आपलं सारा वेळ त्याच्यातच जाईल. एवढं दुःख संसारामध्ये, किती दुःख आहे संसारामध्ये, त्याला गणना नाही, नाही का? एवढं दुःख संसारामध्ये, जीवन जगत असताना दुःख. बरं, मरताना काय? मरताना काय आनंद आहे का? मरताना सुद्धा दुःखच आहे. मरताना 4 प्रकारचं दुःख होतं. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला कसं काय माहिती? माझं खोटं वाटत असेल तर मरून पान, मग सांगाल आम्हाला. मरताना 4 प्रकारचं दुःख होतं. ऐका, शरीर नाशात्मक दुःख पहिलं दुःख. दुसरं दुःख होतं पापस्मरणात्मक दुःख. तिसरं दुःख होतं भावी चिंतात्मक दुःख. चौथं दुःख होतं सुहृद मोहात्मक दुःख. 4 प्रकारचं दुःख होतं. ज्या शरीराला मी एवढं सांभाळलं ते शरीर मला सोडून जातंय, त्याचं दुःख होतं. ऐका ना, या शरीराविषयी हा जीवात्मा तादात्म्य पकडतो, आणि ज्यावेळी अंतकाळाच्या वेळी ते यमदूत येतात आणि त्या देहातून त्या प्राणाला बाहेर काढतात, बाहेर खेचतात, तो प्राण सोडायला तयार होत नाही. कारण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हा माझ्या बरोबरच होता. मला सांगा ना, खरे मित्र जर जगामध्ये कोण असेल तर हा देह आणि त्यात असलेले प्राण आहे. हे खरे मित्र आहे. बाकीचे म्हणायपुरते फक्त. मला सांगा ना, आता तुम्ही कीर्तनाला आले, असा याच्यामध्ये एखादा आहे का? माझा जीव, माझा प्राण इथं, माझा देह इथं कीर्तनाला आला आणि माझा जीव घरीच राहिला, आहे का कोणी असा? नाही.
हे कधी एकमेकाला न सोडणारे, पण अंत काळाच्या वेळी मग ते यमदूत बाहेर काढी कुडी प्राणा, नाही का? अंत काळाच्या वेळी ते यमाला करुणा येत नाही महाराज. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढीता कुडी प्राणा. किती दुःख होतं आणि कशी अवस्था होती सांगू का? तुकोबारायांनी फार गोड वर्णन केलंय. तुकोबाराय म्हणतात, ओढाळ सापडे जैसी धन्या. एखादी ओढाळ गाय एखाद्या चाऱ्यामध्ये, नाही का, शेतामध्ये जाऊ द्या, कुंपण केलेल्या शेतामध्ये ओढाळ गाय जाऊ द्या, आणि ती ओढाळ जशी त्या मालकाच्या, ज्याचा चारा आहे ना, त्याच्या तावडीत सापडू द्या. आधीच तो तापेला असो, आधीच तळतळाट त्याचा झालेला असतो. आणि महाराज मग तो मारताना विचार करतो का? मोजून मारितो का? नाही का? एवढेच टोले मारायचे, बरं जसं हातोडीने ठोकताना एवढाच ठोकला पाहिजे असा विचार करतो? अजिबात नाही. ओढाळ सापडे हे तुकोबरायांचं प्रमाण आहे. आणि चोर यातना करी जेती. ऐका किती यातना करतात. चोर जर सापडला, समजा गर्दीमध्ये एखादा चोर सापडला, मला सांगा ना, चोर सापडल्याच्या नंतर स्वतःच्या बायकोवरती सुद्धा न उगारलेला हात तो सुद्धा संधी सोडत नाही महाराज त्याच्यामध्ये. अशा यातना आणि असा त्रास, असं दुःख अंतकाळाच्या वेळी होतं. आमची जुनी कीर्तनकार मंडळी सांगतात, 100 इंगळा चावल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख या देहातून प्राण बाहेर जात असताना होतं. आता इंगळा चावल्यानंतर किती दुःख होतं सांगू का? ऐका. विंचू माहिती तुम्हाला? विंचू चावल्यानंतर किती दुःख होतं? ऐका बाबा, एक विंचू चावल्यानंतर एवढा त्रास होतो. असे 100 विंचू चावल्यानंतर जेवढं दुःख होतं ना, जेवढ्या वेदना होतात बाबा, तेवढ्या वेदना एक इंगळी चावल्यानंतर होतात. येतंय तुमच्या लक्षात? 100 विंचू चावल्यानंतर जेवढ्या वेदना होतात तेवढ्या वेदना एक इंगळी चावल्यानंतर होतात. आणि पुढे ऐका, अशा 100 इंगळ्या चावल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं दुःख मनुष्याला देह त्यागत असताना होतं. मरता नाही दुःखच आहे ना, जन्माला येता नाही दुःख. मग ह्या चक्रातून सुटलो पाहिजे ना. आपल्यालाही सच्चिदानंद रूपता प्राप्त करून घेतली पाहिजे. आपणही या जन्म मृत्यूतून बाहेर सुटलो पाहिजे. मग ऐका, या जन्म मृत्यूतून सुटायचंय, मरकेपणातून बाहेर सुटायचंय, सदरूपता तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घ्यायची ना. मग ही सदरूपता प्राप्त करून घेण्याकरता दोघांना शरण गेलं पाहिजे. ऐका, पहिली गोष्ट सदरूपता, चिदरूपता आणि आनंद रूपता, ही सच्चिदानंद रूपता प्राप्त करून घेण्याकरता एक तर भगवंताला शरण गेलं पाहिजे, किंबहुना सच्चिदानंद रूपता प्राप्त करून घेण्याकरता दुसरी गोष्ट संतांना शरण गेलं पाहिजे. ऐका ना, आपल्यालाही सच्चिदानंद रूप व्हायचंय ना, आपल्यालाही सतरूप व्हायचंय, मरायचं नाही. आपल्यालाही चिद्रूप व्हायचंय, आपल्याला आनंद रूप व्हायचंय ना, सच्चिदानंद रूप. मग सच्चिदानंद रूप जर व्हायचं असेल, कुणाला शरण गेलं पाहिजे? जे सच्चिदानंद रूप आहे त्यांना शरण गेलं पाहिजे. ऐका, रोग्याला जर असं वाटत असेल आपल्याला बरं व्हावं, तर त्यांनी कोणाकडे गेलं पाहिजे? जो निरोगी डॉक्टर त्याच्याकडे गेलं पाहिजे. नाही तर मग एक जण गेला डॉक्टरकडे, डॉक्टरला म्हणे, डॉक्टर साहेब मला एकाचे 2 दिसतात म्हणे. काय झालं? एकाचे 2 दिसतात. डॉक्टरने त्याच्याकडे बघितलं, म्हटले का रे, तुला एकाचे 2 दिसतात, मग तुम्ही 4 जण कशाला आले? डॉक्टरला एकाचे किती दिसत होते? 4 दिसत होते. तसं आपल्याला जर सच्चिदानंद रूप व्हायचं असेल तर जे सच्चिदानंद रूप आहे, जे सच्चिदानंदाची मूर्ती आहे, अशांना आपण शरण गेलं पाहिजे, त्यांचे चरण पकडले पाहिजे. आणि हे रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं. आणि रामेश्वर भट्टांनी विचार केला, आपल्यालाही सच्चिदानंद रूपता प्राप्त करून घ्यायची, मग आपण कुणाला शरण गेलं पाहिजे? जे सच्चिदानंदाची मूर्ती आहे त्यांना शरण गेलं पाहिजे. मग आता सच्चिदानंदाची मूर्ती कोण आहे? रामेश्वर भट्टांनी त्या काळात विचार केला. तुकोबरायांनी, रामेश्वर भट्टांनी विचार केला आणि रामेश्वर भट्टांच्या असं लक्षात आलं की आता सध्या सच्चिदानंदाची मूर्ती दुसरं तिसरं कोणीच नसून सच्चिदानंदाची मूर्ती कोण आहे? तर तुकोबराय आहे. आणि म्हणून रामेश्वर भट्ट तुकोबरायांच्या पुढे उभे राहिले आणि तुकोबरायांना म्हणतात, ऐका तुकोबराय, तुम्ही सद्गुरूंचे धाम आहात, तुम्ही सच्चिदानंदाची मूर्ती आहात, आम्हाला सुद्धा सच्चिदानंद रूप व्हायचं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलोय. तुमचे पाय तुम्ही आम्हाला दाखवा. अभंगाचं पहिलं चरण. आरती तुकाराम राम स्वामी सद्गुरु विठोबा रखुमाई
पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ऐका तुम्हा आम्हाला सच्चिदानंद रूपता प्राप्त करून घ्यायची आहे आणि मग ही सच्चिदानंद रूपता प्राप्त करून घ्यायची असेल तर कुणाला शरण गेलं पाहिजे जे सच्चिदानंदाची मूर्ती आहे त्यांना शरण गेलं पाहिजे आणि म्हणून रामेश्वर भट्टांनी या गोष्टींचा विचार केला कोण सच्चिदानंदाची मूर्ती आहे तर तुकोबराय सच्चिदानंदाची मूर्ती आहे सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा ऐका ना रामेश्वर भट्ट सुरुवातीच्या चरणामध्ये पाय दाखवी आम्हा असं म्हणतात आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले पहिल्या चरणात पाय दाखवी म्हणतात आणि शेवटच्या चरणात मस्तक ठेविले ऐका रामेश्वर भट्ट म्हणजे सर्वसामान्य नव्हते रामेश्वर भट्ट म्हणजे कुणाच्याही चरणावरती मस्तक ठेवणारे नव्हते एरवी समाजाचा जर विचार केला ना महाराज समाज कसा आहे माहिती का समाज गतानुगतिक आहे गतानुगतिक म्हणजे काय समोरच्याने जसं केलं तसंच करतात विचार करत नाही काय झालं काही महिला मंडळी ना पूजेला चालले होत्या कसल्या वट पौर्णिमेच्या वडाची पूजा करायला चालली आणि काही घोळकं चालू होतं महिला मंडळीचं मागे आणि पुढे एक जण चालली होती एकटीच चालली होती त्वऱ्यात तिच्या वजनात चालली होती आता ती बिचारी चालली होती एकटी आता ती एकटी चालली होती तिनं काय या बाकीच्यांचं नाव घेतलं नव्हतं काय नव्हतं पण ह्या मागच्या ज्या चालल्या होत्या ना ती मागची कांताबाई म्हणायला लागली शांताबाईला का ग शांताबाई ती पाहिली कशी त्वऱ्यात चालली पुढं म्हणे हा ना पाय ना कशी त्वऱ्यात चालली म्हणे आपण सगळ्या मागं चाललो ती एकटीच पुढं चालली म्हणे बरं चाललं त्यांच्या चर्चा अशा गप्पा आता त्यांच्या गप्पा मी इथं सांगत नाही तुम्ही म्हणशाल तुम्हाला कीर्तन करायला उभं केलं का ते कसं सांगायला उभं केलं ऐका मी सांगतो कशा करता अति बिचारी एकटी चालली होती गंमत अशी एका हातामध्ये पाणी होतं आणि एका हातामध्ये पूजेचं ताट होतं पाण्याचा तांब्या चालता तिच्या पाठीला आली खाज आणि खाज ही अशी गोष्ट आहे मोठ्यातला मोठा असू द्या लहानातला लहान असू द्या कितीही अर्जंट काम असू द्या ते सगळे काम मागे ठेवावं लागतात आणि पहिलं ते करावं लागतं आता हिला आली खाज काय करावं एका हातामध्ये पाण्याचा तांबा एका हातामध्ये पूजेचं ताट बरं पूजेचं ताट खाली ठेवावं तर पृथ्वी माता ही देवता आहे आणि जर ते ताट खाली ठेवलं तर ती पूजा पृथ्वी मातेला अर्पण केल्यासारखं होईल आणि पृथ्वी देवतेला जर अर्पण केलं तर पुन्हा ते पूजेला चालणार नाही मग काय करावं म्हणून तिने बराच वेळचा विचार केला काय करावं तिने असा विचार केला त्या वडाच्या झाडा शेजारी एक लिंबाचं झाड होतं आणि मग तिने डोकं लावलं तिने एका हातात तांब्या तसंच ठेवला दुसऱ्या हातात ते पातळी तसंच ठेवलं ती त्या लिंबाच्या झाडाजवळ गेली असं मागं खाजून घेतलं तिने तिचं काम पूर्ण केलं आणि हे बघितलं मागच्या घोळक्याने आणि मग ती शांताबाई लगेच कांताबाईला बोलायला लागली का ग बाई एवढा कोरोना गेला एवढे 2 वर्ष गेले लॉकडाऊनचे पण त्या मिलीच्या घरात कोणाला सर्दी सुद्धा झाली नाही कश काय सर्दी झाली नाही आणि पैसा पाहिला का कांदे आपण करंट कपड्याचे आपल्याला आता 1000 विकावं लागतंय पण तिचे काय करत असली पाहिजे मग कांताबाईने लगेच शांताबाईने सांगितलं ती म्हणे बघ नक्की तिच्या पूजेमध्ये आपल्या पूजेमध्ये दोष आपली पूजा कशी आपण वडाचीच पूजा करतो म्हणे मग तिची पूजा पाहिली का तिने वडाची पूजा करण्याच्या अगोदर आणि काय मागच्या घोळक्याच्या परफेक्ट डोक्यात बसलं आणि मग वड राहिला दुसरीकडं आणि इकडं लिंबालाच पाठी घासायचा कार्यक्रम चालू झाला याला तुकोबराय म्हणतात पडलीये रूढी जगापरीचा पडलीये रूढी जगापरीचा हा चाल व्यवहार सत्य म्हण
समाज गतानुगतिक आहे, पुढच्यानी जसं केलं मागचं तसंच करतो. पण ऐका, रामेश्वर भट्ट समाज जसं करतोय तसे करणारे नव्हते. रामेश्वर भट्ट, ऐका ना, रामेश्वर भट्ट म्हणजे सर्वसामान्य होते का? ऐका, दशग्रंथी ब्राह्मण होते, चारही वेदांचं ज्ञान होतं, 6 शास्त्रांचं ज्ञान, दशग्रंथी असणारे रामेश्वर भट्ट आज तुकोबरायांच्या चरणारविंदी नतमस्तक होत आहे. आणि खरं सांगू का, रामेश्वर भट्ट म्हणजे तुकोबरायांच्या चरित्रातली विलेन नाहीच आहे. ऐका ना, आपण त्यांना नकारात्मक पात्र बनवून टाकलं, पण रामेश्वर भट्ट तसे नाही. रामेश्वर भट्टांकडे त्या काळी अधिकार होते. ऐका, कोणते अधिकार होते? रामेश्वर भट्ट हे स्वतः धर्म दशग्रंथी ब्राह्मण होते. आणि नुसते ब्राह्मण होते असं नाही, तर ज्ञानोबरायांवरती त्यांची नितांत अशी श्रद्धा होती. म्हणून चरित्र बघा ना, अनगड शहराच्या विहिरीमध्ये जेव्हा यांनी स्नान केलं, अंगाचा दाह व्हायला लागला, तेव्हा रामेश्वर भट्ट दुसरीकडे नाही गेले. मग रामेश्वर भट्ट कुठे गेले? ज्ञानोबरायांकडे गेले. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांवरती नितांत श्रद्धा होती रामेश्वर भट्टांची. ऐका, पण तेही रामेश्वर भट्ट तुकोबरायांच्या चरणारविंदी नतमस्तक होतात. का नतमस्तक होतात? दशग्रंथी ब्राह्मण असणारे रामेश्वर भट्ट तुकोबरायांचा विरोध केला नाही. तो काळ डोळ्याच्या समोर आणा. रामेश्वर भट्टांकडे त्या काळी विशेष अधिकार होते. काय अधिकार होते? समाजाला कुणी प्रबोधन करावं आणि जो कोणी असा प्रबोधन करणारा असेल त्याची परीक्षा घेण्याचा अधिकार रामेश्वर भट्टांकडे होते. आणि चिंदूबा, आज रामेश्वर भट्ट पाहिजे होते. खरंच रामेश्वर भट्ट पाहिजे होते. आज जर रामेश्वर भट्ट असते ना, आई माझी इन बाप माझा निम्मे घरी बसले असते. विठाला विठाला. रामेश्वर भट्टांनी अधिकार बघितलं, तुकोबरायांचा परीक्षा घेतली, आणि मग रामेश्वर भट्टांच्या लक्षात आलं तुकोबराय म्हणजे सर्वसामान्य नाही. आणि हे सामान्य पण प्रगट करत असताना रामेश्वर भट्टांनी विचार केला. तुकोबरायांची तुलना केली रामेश्वर भट्टांनी. ऐका, पहिल्या चरणामध्ये सगुण रूपाशी तुलना केली आणि दुसऱ्या चरणामध्ये निर्गुण रूपाशी तुलना केली. पहिलं चरण, राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे या तुकोबाने अभंग रक्षिले. तुकोबाचे अभंग रक्षिले असं मुळीच नाही, आणि तुकोबाचे अभंग रचिले असं तर मुळीच नाही. मग तुकोबाने अभंग रक्षिले. उदका माझी वया, त्या पाण्यामध्ये रामेश्वर भट्टांनी सांगितलं हे अभंग बुडून टाका. आणि नुसते बुडवा नाही तर कशासहित? दगडासहित बुडवले. ऐका, दगडासहित ते अभंग बुडवले. किती दिवस बुडवले? किती दिवस पाण्यात होते? 13 दिवस. आमचे गुरुवर्य सांगतात 13 दिवस अभंग नव्हते पाण्यात. किती दिवस होते? 18 दिवस अभंग पाण्यात होते. कसे काय? रामेश्वर भट्टांनी आज्ञा दिली, दगड त्या अभंगाच्या गाथेला बांधले आणि ते पाण्यात बुडवले. आनंद बाबा पाण्यात बुडवल्याच्या नंतर पहिले 5 दिवस तुकोबराय निश्चिंत होते. तुकोबरायांनी कसला विचारच नाही केला. जाऊ द्या, सांगितले बुडवायला, दिले बुडून, कसला विचारच नाही केला. पण या 5 दिवसामध्ये लोक तुकोबरायांना हिनवायला लागले, असाच का तुमचा देव? ज्याच्याकरता तुम्ही संसाराचा त्याग केला असाच का देव? अरे जर त्या देवामध्ये एवढं सामर्थ्य होतं तर त्याने का म्हणून अभंगाचं रक्षण केलं नाही? 5 दिवस गेले आणि लोक तुकोबरायांना बोलू लागले, अरे अगोदर कर्ज खाताच्या वया बुडवल्या म्हणजे संसार बुडवला, आणि आता अभंगाची गाथा सुद्धा बुडवली म्हणजे आता परमार्थ सुद्धा बुडवला. देवना संसार तुका दुहीकडे, अरे सगळंच बुडवलं ना तुम्ही. लोक जेव्हा बोलायला लागले, स्वतःविषयी बोलत होते तुकोबरायांना काही वाटलं नाही, पण लोक जेव्हा देवाविषयी बोलायला लागले त्यावेळी मात्र तुकोबरायांनी धरणं धरलं. आणि 13 दिवस धरणं धरल्याच्या नंतर 13 दिवसा माझी, नाही का, 13 दिवसानंतर त्या वह्या जशाची तशा बाहेर निघाल्या आणि कोरड्याची कोरड्या बाहेर निघाल्या. उदका माझी. ऐका ना, तुकोबराय रामेश्वर भट्ट वर्णन करतात, रामेश्वर भट्ट तुलना करतात. राघवे सागरात पाषाण तारिले, जैसे राघवे सागरात पाषाण कारिले, तारिले तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. आता थोडासा अजून बारकावा सांगतो. राघवे सागरात पाषाण तारिले, कोणा कारणे? याचं उत्तर आहे सीता कारणे. राघवे सागरात पाषाण तारिले कोणा कारणे? सीता कारणे. पण तुकोबाने अभंग रक्षिले कोणा कारणे? भव सिंधुसी बांधिला से तुझे अनाथा दिना कारणे तुकयाने. तुकोबरायांनी जे अभंग तारले ना
ते कोणा कारणे अनाथा दिना कारणे राघवे सागरात पाषाण तारिले सीता कारणे आणि तुकोबाने अभंग रक्षिले अनाथा दिना कारणे तुमच्या आमच्या करता. म्हणजे थोडस बोलू का, त्याने दगड तारले बायको करता आणि तुकोबरायांनी अभंग तारले तुमच्या आमच्या करता. पण हे फक्त तुकोबरायांचं वर्णन करत असतानाच म्हणायचं विठ्ठल आणि म्हणून तुकोबराय तुलना करतात. तुकोबरायांची तुलना रामेश्वर भट्ट करतात. राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंग रच. आणि आता शेवटच्या चरणामध्ये ब्रह्मस्वरूपाशी तुलना करतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले तुलना केली रामेश्वर भट्टांनी. ऐका ना, ब्रह्मस्वरूपाची तुलना आणि तुकोबरायांची तुलना केली. परमात्मा जसा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिवाने, तसे आमचे तुकोबराय सुद्धा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिमाने. परमात्म्याची कर्तुम शक्ती शिळा होती मनुष्य झाली, ही कर्तुम शक्ती आहे. ऐका ना, आमच्या तुकोबराय सुद्धा कर्तुम शक्तिमाने. कीर्तनामध्ये आलेलं त्या जोशाचं कीर्तनामध्ये मेलेलं मूल आमच्या तुकोबरायांनी जिवंत केलं, ही तुकोबरायांची कर्तुम शक्ती. थोडंसं अजून पुढे जाऊन सांगतो. परमात्म्याची अकर्तुम शक्ती त्या वानरांच्या हाताने लंकेवरती विजय मिळवला, ही कोणाची अकर्तुम शक्ती आहे? तर आमच्या भगवंताची अकर्तुम शक्ती. तुकोबांची अकर्तुम शक्ती नाही का? ऐका ना, रामेश्वर भट्ट एकदा प्रवचनाला नाही आले तर त्यांच्या जागेवरती एका सर्वसामान्य मनुष्याच्या हातावरती मस्तकावरती तुकोबरायांनी हात ठेवला आणि त्याने ते प्रवचन केलं. हे आमच्या तुकोबरायांची महती आहे. ही तुकोबरायांची अन्यथा कर्तुम शक्ती आहे आणि अकर्तुम शक्ती आहे. आणि परमात्म्याची अन्यथा कर्तुम शक्ती. समुद्रावरती सेतू बांधला, आमच्या तुकोबरायांनी अभंग रूपी सेतू बांधला. ऐका ना, तुका तुका रामसे दो नाम एकांग उनका सेतु भंग गया इनका सेतु अभंग. तीनही शक्तीद्वारे परमात्मा जसा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माने, तसे तुकोबराय कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माने. आणि शेवटचं सांगतो, ब्रह्मस्वरूपाशी तुलना करत असताना ब्रह्मस्वरूप कसं आहे 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात भगवान. एत्वक्षर अनिर्देश्यम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थम अचलम ध्रुवम. कसं आहे ब्रह्मस्वरूप? एत्वक्षर अक्षर आहे, अनिर्देश आहे, अव्यक्तम आहे, सर्वत्र आहे, अचिंत्य आहे आणि कुटस्थ अशा पद्धतीचं आहे. हे ब्रह्मस्वरूपाचं चिंतन केलंय. तुकोबरायांचं चिंतन करा ना. तुकोबराय सुद्धा म्हणतात आम्ही सुद्धा अक्षर आहे, क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा वाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. किंबहुना निवृत्तीनाथांचं वर्णन करताना बोलतात ना ज्ञानोबराय. आया ज्ञानोबरायांचं चिंतन आहे विठाला विठाला विठाला. ज्ञानोबराय म्हणतात यदक्षरम मनाखेयम आनंद माझ केवलम. यद अक्षरम, जसं ब्रह्मस्वरूप अक्षर आहे तसे संत अक्षर स्वरूप आहे. अनाखेयम, जसं त्याच्याविषयी बोलू शकत नाही तसं यांच्याविषयी सुद्धा बोलू शकत नाही. आणि मग ही सर्व तुलना तुकोबरायांनी केली. आणि मग तुकोबराय म्हणतात की तुकेता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले. हे सगळं चिंतन केलं ब्रह्मस्वरूपामध्ये. आणि तुकोबरायांमध्ये फारशी वेगळीकरण नसल्यामुळे म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर ज्ञानराज मावळे